उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवलाय। मोदी सरकारकडून देशभक्तीचा व्यापार सुरू आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। ऑपरेशन सिंदूर थांबवलंय काय? मॅच बघायला गेलेल्यांना देशद्रोही ठरवणार का? असे अनेक प्रश्न त्यांनी सरकारला विचारले। उद्या ठाकरे सेनेच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का? मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी बीसीसीआयचं जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आणि जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।